नमस्कार मित्रांनो, सायलीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कमीत कमी खर्चात वॉल क्रिएटिव्ह कशी करायची ते बघणार आहोत। आम्ही आमच्या घरातील टाइल्स बदलल्यानंतर साईडची वॉल ही अशी खराब दिसायला लागली आणि आम्हाला घराला कलरही करायचा नव्हता। त्यामुळे इथे काय करावं ते कळत नव्हतं, म्हणून मी मेशो ॲपवरून ऑनलाईन वॉलपेपर मागवला आणि त्याला लावायचं असं ठरवलं। त्या वॉलपेपर लावण्यासाठी आधी आपल्याला ही भिंत पूर्ण घासून प्लेन करावी लागेल। वॉल घासण्यासाठी मी इथे सँडपेपर किंवा व्हीलचा वापर करायचा। मी व्हील वापरून ही भिंत पूर्ण प्लेन करणार आहे। शीट इझिली कट करता यावे म्हणून मी हे ब्रिक्सचे शीट मागवले आहे। ते मेजरमेंटसाठी मला सोपे गेले। मी 2 ब्रिक्स सोडून एक कटिंग केली। एका शीटमध्ये माझे 5 स्ट्रिप्स बनल्या आणि त्या स्ट्रिप्स मी भिंतीला लावणार आहे। भिंत खरबडी असल्यामुळे मी हे 3D फोम शीट मागवले आहे। प्लेन पेपर जर मागवला असता तर तो व्यवस्थित बसला नसता, त्यावर रिंकल्स पडले असते। ही स्ट्रिप्स लावताना व्यवस्थित मेजरमेंट घेऊन तिथे ठेवून मग नंतर मागचा पेपर काढत ही चिटकवायची। चिटकवल्यानंतर हे असे तुम्हाला जर ही शीट मागवायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक टाकून देते। वॉलपेपर लावल्यावर माझे घर कसे दिसत आहे हे प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा। हा वॉलपेपर किचन आणि हॉलला लावून पण उरला आहे आणि मला यासाठी फक्त 600 रुपयाच्या आत खर्च आला आहे।